नाव आहे तुमचं? राकेश सिंग। राकेशजी, दरवर्षी काय परिस्थिती असते, किती पाणी भरतं, किती गरज पड़ती है? अभी तो पानी बहुत भरेगा क्योंकि अभी तो ये लोग भरनी कर रहे हैं। अभी नाला भी बड़ा नहीं किए क्योंकि अब रोड का जो ब्रिज है पहले उसको बड़ा करना चाहिए था उनको। रोड का जो है आप वहाँ से देखेंगे तो छोटा सा ब्रिज दिखता है, ऐसा जो पानी बहता है बहुत छोटा उसका छेद है, मतलब पानी बहुत स्लो जाता है उसके अंदर से। पहले उसको बड़ा करना चाहिए था, बाद में उनको जो करना है करते थे चलता था। तो उसने कोई पर्याय रास्ता निकाला ही नहीं है, डायरेक्ट भरनी किए और इसको बांध काम करना शुरू कर दिया लोग। हर साल कितने लोगों के घर में पानी भरता है, कितना पानी भरता है? हर साल तो जितने नीचे के सबके घरों में पानी भरता है, लेकिन अभी तो लगता है ज़्यादा ही पानी भरेगा क्योंकि इस बार बहुत खतरा ज़्यादा हो गया इस बार। माझं नाव सुरेखा शरद जगताप। आम्ही हा विठ्ठलवाडी परिसर जो आहे इकडे आम्ही राहतो। 3000 कुटुंब इकडे नदीलगत या वालधुनी नदीच्या बाजूला 3000 कुटुंब राहतात। आणि आता हे KDMCने इथे माधव मॅट्रिक्स म्हणून एक ठेकेदार आहे, त्याला BOT तत्वावर भूखंड दिलेला आहे, पण तो भूखंडाचा तो गैरवापर करत आहे आणि नदी पात्रामध्येच त्याने डायरेक्टली काम चालू केलेलं आहे। तर ते ऑलरेडी तिकडे आधी पाणी भरायचं आणि ते पाणी सगळे इकडे आमच्या घरांमध्ये शिरायचं। आता हे जे त्याने म्हणजे अर्धी नदी बुजवलेलीच आहे, तर त्या अर्धी नदी बुजवल्यामुळे आमच्या इकडे आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भयंकर पूर परिस्थिती निर्माण होणार आहे। तर माझा KDMCला हा प्रश्न आहे की तुम्ही आणि ह्या ठेकेदार जो कोण आहे त्याचा आणि तुमचा काही साठलोटा आहे का? की ही वालधुनी नदी चोरीला जात आहे, कोण चोरी करत आहे, ही KDMC की हा ठेकेदार? तर माझा हा प्रश्न आहे की तुम्ही काय करतायत? आम्ही इथे 3000 कुटुंब राहतोय, त्या कुटुंबाच्या जीवाशी खेळणं चाललं आहे KDMCचं। त्यांनी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। आज एवढी लहान मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, जर पावसाळ्यात पाणी भरलं तर आम्ही जायचं कुठे? याची दखल KDMCने घेतली पाहिजे। आयुक्त मॅडम येऊन गेलेल्या, आपल्या त्या आयुक्त मॅडमने आम्हाला काही दिलासा दिलेला नाही आहे। कोणीही म्हणजे इथले लोकप्रतिनिधी जे आहेत ते सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष करतायत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही करायचं काय? आता मांग काय तुम्ही? आता आमचा माग ही आहे की ह्या लोकांनी जर 2 दिवसात हे काम थांबवलं नाही तर आम्ही मतदानावर तर आम्ही बहिष्कार घातलेलाच आहे। कुठलाही प्रतिनिधी येऊ दे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणीही मतदान करणार नाही आहोत। हा मतदानावर तर बहिष्कार आहेच, पण त्याचबरोबर जर हे काम 2-3 दिवसात थांबलं नाही तर आम्ही नदीपात्रात उपोषणाला बसणार आहोत। ही नदी होती उल्हासनगरची नदी, बदलापूरचं पाणी सुटलं तेव्हाच पाणी भरलंय आणि हे चाळी झाल्या 40 वर्षापूर्वी ते सांडपाणी सोडलेलं आहे त्याच्यामध्ये। त्याच्या पलीकडे आम्हाला काय नाही, पण पावसाळ्यामध्ये आम्हाला खूप त्रास होतो। तर ह्याच्यासाठी आमचं ह्या सरकारनं आमची तक्रार घ्यावी। आमची 2006 प्रत्येकाचं माणसं पण मेले आणि सगळं वस्तू पण खराब झाली। मग ते सगळं परत संसार गोळा करायला गरिबांनी कसं करायचा? किंवा प्लॉटमध्ये जाय आहे का पैसा, म्हणून आम्ही झोपडपट्टीतच राहतोय। ह्याची सोय कोण करणार? तुमची सरकारकडे काय मांग आहे? सरकारकडे मांग काय? सरकारकडे असं माग आहे की ही नदी ही अशीच राहावी आणि आमची पाण्याची सोय अशी जायला पाहिजे आणि आम्ही इथं रहिवासी जाणार नाही, आम्ही हटणार नाही। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।